तुळशीचं लग्न मग ते काय जणांनी परवा लावलं, काय जणांनी काल लावलं, कारण की एकादशी होत्या. तुम्ही कधी लावलायसा तेवढं सांगा. आणि आमची तुळस कशी नटल्या, एकदम छान साडी वगैरे नेसून नव्या नवरीसारखी. रांगोळी काढायला तर अजिबात वेळ नव्हता खरं, तरी पण दोन्हीकडे छोटी मोठी रांगोळी काढली, कारण की रांगोळीशिवाय सण कसला म्हणायचा. मग तो रांगोळी काढून छान छान कपडे घालून आम्ही इकडे अक्षता टाकल्या आणि तोपर्यंत तिकडे धडाम आली लग्नघटिका म्हणताच फटाक्या वाजाय चालू पण झाल्या. पण एकदम ओरिजिनल लग्नाचा फील. फटाके वाजवून झाल्या, मग तुळशीला ऑप्शन करून घेतलं, हळदी कुंकू लावले, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला. आणि तुळशीच्या लग्नाला नैवेद्यात काय असते, दिवाळीचा राहिलेला फराळ. हा तसं तर दहीभात शिरा पण असते, पण मेन महत्व म्हटलं असं तर फराळाला. साडी नेसवलेली तुळस एकच नंबर दिसालती. तसं तर सगळं लवकरच आवरून घेतलं, कारण की आज होता आमच्या सासूबाईंचा वाढदिवस. तुळशीचं लगीन झाल्यानंतर जेवणाची सोय हॉटेलला केलेली, म्हणजे लग्नाचं पण आणि बर्थडेचं पण जेवण एकत्रच झालं. सेलिब्रेशन मध्ये ऑनलाईन दादा आणि वहिनी पण साऊथ आफ्रिकेवरनं जॉईन झाले. मग मस्त केक कटिंग केलं, ऑनलाईन गप्पा मारल्या आणि छान छान खायला मेन्यू पण मागवला. आमचा रिद्देश पण एकदम छान मस्त सगळे एन्जॉय करत होता. आणि हा आज एकादशी असल्यामुळं पूर्ण प्युअर व्हेज मेन्यू. चलो मग बाय बाय.